दोन चेहरा असणारे हे पहा की काल आमदारांची बैठक झाली, आज खासदारांची बैठक आहे. कारण उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन आणि साधारण 8 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन म्हणजे संसदेचं अधिवेशन. त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळाली, म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात. तशी ती काल झाली. नक्कीच विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला, मी दावा म्हणणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे. आमदारांची संख्या जरी कमी असते तरी नियमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी. शिवसेनेचं बळ 20 आहे. याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेते पद अनेकदा मिळालेलं आहे. आमचा एकत्रित संख्या साधारण 50च्या वर आहे. त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहे, त्यांना घटना, संविधान, लोकशाही याच्याविषयी नक्कीच जाण असायला पाहिजे. आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करते. 3200 कोटी रुपयांच्या आरोग्य विभागाच्या कामात आपण बघतोय की शिंदेच्या काळात जे कामं झाले, शिंदेच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. शिंदेच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे, आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही. त्याच्यामध्ये ते एक आहे, आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य, थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब, आदिवासी, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये, त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये, खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य. त्याच्यामुळे मी आधीही म्हटलंय की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील. आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झालाय जनतेसमोर आणणार असतील, नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करतो.